तर फलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी मनवी आणि आकाश मैदानामध्ये पंचांकडे आपण शंकर मात्रेश्वर यांनी अत्यंत फेटाळलं तरीपण जबरदस्त युद्ध पाहायला मिळतं बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान त्यावेळेला पूर्ण भिगत मारा सुरू आहे दापोली संघाकडून गोलंदाजी करताना सुरक्षितरित्या खाली सीमारेषेच्या दिशेने केंद्र तयार होतात गोलंदाजी षटकार मोठ्याशा वाटावर आता मात्र फलंदाजी आली आहे एक गाव घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही एका धावेवरती फक्त समाधान मानायला लागतं थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे प्रयत्नामध्ये ठोंबरे या गोलंदाजावर मध्य डब्यात चेंडू करायला मला वाटतंय मिडविडकडे करण्याचा प्रयत्न होता बरं आणि या गोलंदाजीच्या धारेवर गोलंदाजीच्या वर्चस्वावर या संघ दापोली संघ या ठिकाणी यशस्वी होता चेंडू जात आहे बरोबर करत तयार तर नवीन गोलंदाज मधल्या टप्प्याला चेंडू ओव्हर स्टेपचा मला वाटतं या ठिकाणी पंचाने नो बॉल दर्शवले आपल्या बॉलच्या मार्कवर तयार टप्प्याचा चेंडू आता प्रत्येकाला प्रिय होता त्यामध्ये एक यशस्वी फलंदाज आपल्या फलंदाच्या जोरात पाहायचा या चेंडूवर काय करतो त्या मात्र षटकार मारावे लागतील मात्र पुढे आणि फलंदाज या संघामध्ये असताना खेळण्यासाठी सज्ज आहेत प्रतीक आणि समाधान या चेंडूवर चेंडू जातो योगेशच्या हातामध्ये जोपर्यंत योगेश चेंडू